आपण गेल्या तासाला या ठिकाणी माहिती करून घेत असताना ज्या नवीन युनिटला आपण सुरुवात केलेलं होतं ते युनिट म्हणजे भारत आणि इराण. भारत आणि इराण याचा अभ्यास करत असताना एकूण 6 पॉईंटचा आपण अभ्यास करायचा आहे ही आपली चर्चा झालेली होती. आणि तदनंतर मला वाटतं भारतीय उपखंड आणि इराण या बाबतीत आपण त्या ठिकाणी माहिती करून घेतलेली होती. काय भारतीय उपखंड आणि इराण याबाबत या ठिकाणी आपण माहिती करून घेतलेली होती. बरोबर आहे ना. ही माहिती करून देत असताना मी तुम्हाला सांगितलं की भारतीय उपखंड आणि इराण यांच्यामध्ये कोणते संबंध होते. व्यापार आणि संस्कृती. कोणते संबंध होते. व्यापार आणि संस्कृती. आता हे संबंध कधीपासून होते असं सांगितलं होतं मी. अगदी बरोबर. त्यानंतर मी सांगितलं की उत्खननाचं कार्य जेव्हा होत झालं त्या उत्खनन कार्याच्या माध्यमातून याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली हे आपल्याला सांगितलेलं होतं. आता हडप्पा संस्कृतीशी समकालीन असलेले म्हणजे एलामचं साम्राज्य. कोणतं. एलामचं. हे इराणच्या कोणत्या भागात होतं म्हणून सांगितलं. इराणच्या नैऋत्य भागामध्ये. आता इथं हे मी तुम्हाला काय सांगितलं ते काय आपलं भारत देश. बरोबर आहे का. त्याच्यानंतर इकडं वायव्येला जर गेलं अफगाणिस्तान त्याच्या इथं जर आपण आलं तर आपल्याला हा इराण. आता या इराणच्या त्या ठिकाणी कोणता भाग म्हणून सांगितला. नैऋत्य. म्हणजे कुठे आहे त्या ठिकाणी मी सांगितलं हा भाग. लक्षात आलं का. इकडं म्हणजे आपल्याला सांगता आलं पाहिजे दक्षिणेच्या कोपऱ्यात म्हणून. होय की नाही. तर अशा पद्धतीने ही माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेसोपोटेमियाला सांस्कृतिक दृष्ट्या जर बघितलं तर अधिक जवळचं त्या ठिकाणी तो भाग होता हे आपण सांगितलं. एलाम साम्राज्याच्या राजधानीचं नाव काय होतं. सुसा. काय होतं. सुसा. त्या नावावरूनच तिथल्या प्रदेशाला नाव काय मिळालेलं होतं. काय मिळालेलं होतं. सुसियाना. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणमध्ये विविध राजघराण्यांचा उदय झालेला होता. संशोधनाच्या माध्यमातून बरीच माहिती आपल्याला व्यापार सांस्कृतिक या घटकाच्या आधारे मिळालेली होती हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं होतं. आता इराणच्या साम्राज्याची स्थापना जी आहे ही स्थापना कोणत्या घराण्यातल्या राजानं केलेली होती. अखमोनीय. कोणता राजा तो. अखमोनीय घराण्यातला राजा. त्या राजाचं नाव काय होतं. सायरस. त्या राजाचं नाव काय होतं. सायरस. तो कोणत्या जमातीतला होता. पार्स जमातीतला होता. त्याचं या जमातीचं वास्तव्य म्हणजे 5 जमातीतलं वास्तव्य कुठं होतं असं आपण नकाशाच्या आधारे बघितलं. अफगाणिस्तानमध्ये होतं. कुठं होतं. अफगाणिस्तानमध्ये 5 जमातीचं वास्तव्य होतं. आता या इराणच्या वायव्येकडील भाग हा डोंगराळ भाग होता आणि त्यामुळं त्या प्रदेशाला त्या ठिकाणी पार्स असंच नाव मिळालेलं होतं हे देखील आपण पाहिलं. बघा त्यानंतर त्या प्रदेशातील प्रमुख शहरं जी होती त्या शहरांचे नावही त्या ठिकाणी काय झालं. पार्स असंच त्या ठिकाणी मिळालं हे आपण सांगितलेलं होतं. आता त्यानंतर पार्स शहरावरून त्याला पुढं काय ओळखू लागले. पर्सिपोलिस. काय ओळखू लागले. पर्सिपोलिस असं त्याला ओळखू लागलं हे आपण बघितलेलं होतं. झालं. प्रत्येक गोष्टीला आपण अंडरलाईन करून घ्या म्हणजे ते आपल्याला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून लक्षात येतं. ठीक आहे. आता पार्स प्रांतामध्ये उदयाला आलेले अखमोनीय साम्राज्याचा उल्लेख त्या ठिकाणी काय म्हणून केला गेला. पर्शियन साम्राज्य म्हणून त्या ठिकाणी केलं गेलं. आणि त्यानंतर सम्राट दुसरा सायरस यानं पासारगार अशा पद्धतीनं हे बांधण्यास सुरुवात केलेलं होतं. कारण पासारगार इथं त्यांनी राजधानी जी सुसा होती
ती त्या ठिकाणी दुसरी राजधानी पासारगाद इथं बांधण्यास सुरुवात केलेलं होतं, पण या सायरसच्या अधिपत्याखाली तेव्हा ते पूर्णत्वास गेलं नाही. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो होता तो म्हणजे कॅम्बिसेस. या कॅम्बिसेसनं त्या ठिकाणी काय केलं, तो राजा झाला. कारण सायरस याचा मृत्यू झाला आणि सायरसचा मृत्यू झाल्यामुळं त्याचा मुलगा गादीवरती आला आणि त्यानं ते बांधकाम त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलेलं होतं. पण त्यानं त्याचा विचार, एकतर त्याच्या वडिलांची इच्छा होती की तिथं राजधानी हलवली पाहिजे, पण तसं कॅम्बिसेसनं केलेलं होतं का? नाही. त्यानं काय केलं, पुन्हा जी राजधानी आहे सुसा तिथंच त्या ठिकाणी राजधानी पुन्हा नेलेली होती. हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. बरोबर आहे. इथपर्यंत मला वाटतं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर इजिप्त सुद्धा आपलंसं केलेलं होतं. इथपर्यंत बघितलं ना आता आपण. चला तर बाळांनो, आता आपण या तासाला यातलाच थोडासा भाग जो आपला आहे तो आपण या ठिकाणी पाहतो आहोत. हा कॅम्बिसेस जो होता, कोणाचा मुलगा? सायरसचा मुलगा. दुसरा सायरस, त्याचा मुलगा कॅम्बिसेस. हा कॅम्बिसेस या म्हणजे याच्यानंतर गादीवरती आलेला जो होता त्याचं नाव होतं दारियुश. म्हणजे तिसरा आला आता गादीवरती. पहिला कोण होता? सायरस, त्याच्यानंतर कॅम्बिसेस आणि त्याच्यानंतर दारियुश. तिसरा कोण होता? दारियुश. यानं काय केलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी राजधानी होती, राजधानी कोणती? सुसा. या राजधानीच्या भोवताली जी तटबंदी आहे, संरक्षणाच्या अनुषंगानं, शत्रूपासून संरक्षण व्हावं या अनुषंगानं तो हेतू पुढे ठेवून त्यानं तटबंदी जी आहे ती मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी त्यानं केलेलं होतं. तेवढंच नव्हे, त्यानं अजून काय केलं दारियुशनं माहिती का? प्रचंड असं मोठं त्या ठिकाणी राजवाडा जे आहे ते राजवाडा बांधलं. आणि राजवाडा सुद्धा असा होता, तो अनेक खांबी सभागृह म्हणून त्याला संबोधलं गेलं. अनेक खांब होते, जे तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिसतं. पहा, अनेक खांब आहेत त्या दालनात, आहेत का? असा भव्य आणि दिव्य राजवाडा बांधणारा म्हणजे हा कोण होता? दारियुश होता. एवढंच नव्हे तर त्याच धर्तीवरती पुन्हा त्यानं असं केलं की पर्सिपोलिस हे नवीन शहर हे देखील वसवलं. आणि त्या दारियुशच्या काळातच स्वतःसाठी सुद्धा एक नवीन राजवाडा आणि अपादन बांधलेलं होतं. अपादन म्हणजे काय? पुनर्रचित केलं, त्याचं बांधकाम दुरुस्ती केली आपण म्हणतो बघा. लक्षात आलं का? तर त्या पद्धतीनं त्यानं केलेलं होतं हे आपल्याला सांगायचं आहे. कुणी केलेलं होतं हे? दारियुशला. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते आहे. लक्षात आलं का? म्हणजे पहिला कोण झाला, दुसरा कोण झाला आणि तिसरा कोण? दारियुश. ओके. पहिल्या सायरसनं बांधकाम घेत राजधानी हलवण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केलेलं होतं. पासारगाद इथं त्या ठिकाणी राजधानी हलवायचं म्हणून, पण ते पूर्णत्वास गेलं का? नाही. पण त्याचा मुलगा जेव्हा गादीवरती आला कॅम्बिसेस, त्यानं ते ऐवजी त्यानं काय केलं, पुन्हा सुसा हीच राजधानी त्याने ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर दारियुशनं असं केलेलं होतं की नवीन राजवाडा बांधला आणि त्याचबरोबर सुसा हे तटबंदीचं काम जे आहे, सुसाच्या भोवती असणारं तटबंदीचं मजबूतीकरण करण्याचं काम हे कोणी केलेलं होतं? दारियुश केलेला होता. एवढं लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे बाळांनो, आता आपण त्या ठिकाणी पुन्हा पाहणार आहोत. थोडंसं नकाशाकडे पाहायचं आहे आपण की पुन्हा आपण त्या ठिकाणी इराणकडे यायचं आहे. भारताच्या कोणत्या बाजूला आहे? वायव्येकडच्या बाजूला आहे. बरोबर आहे का? तर इराण, या इराणच्या अनुषंगानं आपण जर अभ्यास केला तर भौगोलिक दृष्ट्या पूर्व पश्चिम आशियाला जोडणारा प्रदेश आहे. कुठं? पूर्व आणि पश्चिम आशियाला जोडणारा हा भाग म्हणजे कोणता आहे? इराण. आणि त्यामुळं या आशियामध्ये चालणारा जो काही व्यापार आहे, हा व्यापार असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, हे या सगळ्या दृष्टिकोनातून हे इराण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे होतं. काय होतं? इराण हे खूप महत्त्वाचं होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. थोडीशीच इराणबाबत तुम्हाला मी माहिती देते. विद्यार्थी मित्रांनो,
इराणचं जर बघितलं तर प्राचीन नाव त्याचं होतं एरियाना. इराणचं प्राचीन नाव काय होतं? एरियाना. हे सुद्धा आपण ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवायचं आहे. आणि हे माहिती कुठे मिळाली? एरियाना हे नाव होतं तर जेव्हा ग्रीक इतिहासकारांद्वारे आपण माहिती घेतली तेव्हा ग्रीक इतिहासकारांच्या लेखन शैलीमध्ये जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा त्यामध्ये या इराणला एरियाना असं संबोधलं जातं असं त्या ठिकाणी सांगितलं. एरियाना. ओके, ठीक आहे. मग हळूहळू काय झालं तर ग्रीक इतिहासकारांनी जे लेखन करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ज्या लेखनामध्ये एरियाना सापडलं तिथंच वाचत असताना एरियाने असं देखील उल्लेख होता. काय होता? एरियाने असं देखील उल्लेख होता. आणि एरियाना म्हणजेच एरियाने याचं लॅटिन रूप होतं. एरियाने याचंच काय होतं? लॅटिन रूप होतं. हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय माहिती पाहिजे तर इराणचं त्या ठिकाणी प्राचीन नाव काय होतं? एरियाना. बरोबर आहे. एरियाना हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे? लॅटिन भाषेतून. लॅटिन भाषेमध्ये त्याला काय संबोधलं जात होतं? अगदी बरोबर. समजलं एवढं? व्हेरी गुड. यानंतर आता बाळांनो मी तुम्हाला सांगणार आहे बघा इतिहास पूर्व काळ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आताच मी सुरुवातीला सांगितलं भारतीय उपखंड आणि इराण याचा अभ्यास करत असताना भौगोलिक दृष्ट्या याला महत्त्व कसं आलं मग या दृष्टिकोनातून आपण थोडीफार माहिती या ठिकाणी घेतली. मग राजे किती झाले, त्यांनी आपलं बदलतं स्वरूप त्यांचा विस्तार कसा होता हे थोडक्यात आपण जाणलं. आता इतिहास पूर्व काळापासून जर आपण माहिती करून घेतली तर आशिया आणि पर्शियन या आखातापर्यंत बघा आशिया आणि पर्शियन आखात म्हणजे भाग यापर्यंत तिथून पुढं मेसोपोटेमिया आणि इजिप्त पर्यंत अशा पद्धतीनं व्यापार व्यवहार चालत होता. बघा हा मी काय काय सांगितलं. आशिया पर्शियन आखातापर्यंत ओके आणि तिथून पुढं मेसोपोटेमिया ते इजिप्त पर्यंत अशा पद्धतीनं हा व्यापार चालत होता. आणि या पर्शियन साम्राज्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर व्यापार व्यवहार हा विस्तारतच गेलेला होता. जसं ग्रीस रोम पर्यंत व्यापार विस्तारलेला होता तसंच त्या ठिकाणी प्राचीन काळापासून या सगळ्या भागामध्ये व्यापार विस्तारलेला होता. हे माहिती करता आता ठेवायचं. आता बाळांनो मी तुम्हाला सांगणार आहे की पूर्वी काय होतं प्राचीन काळी व्यापाराला खूप महत्त्वाचं स्थान होतं. मग हे पर्शियन जे होते या पर्शियन साम्राज्याच्या काळामध्ये ग्रीस आणि रोम पर्यंत हा व्यापार व्यवहार त्या ठिकाणी वाढलेला होता. हे मी पहिलं विधान ठेवलं. बाळांनो प्राचीन काळापासून व्यापारी तांडे वापरत असलेले मार्ग हे पर्शियन सम्राटांनी त्याबाबतची सुरक्षितता व्यवस्था कशी निर्माण केलेली होती हे सुद्धा त्या ठिकाणी पुढे माहिती होतं. मग तुम्ही म्हणाल मॅडम व्यापारी तांडा म्हणजे काय? तांडा म्हणजे टोळी. आता कसं ऊस तोडणारी टोळी म्हणतो आपण बरोबर आहे का तसं व्यापारांचे तांडे त्या ठिकाणी वापरत होते प्राचीन काळापासून. आणि त्यावेळी त्या मार्गावर हे पर्शियन सम्राटांनी जी सुरक्षिततेची व्यवस्था कशाच्या दृष्टिकोनातून व्यापाराच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली होती. आणि तो व्यापारी दृष्टिकोनातून मार्ग सुखकर व्हावा म्हणून त्या व्यापारी मार्गाची पुनर्बांधणी केलेली होती. काय केलेली होती? पुनर्बांधणी ही केलेली होती. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग आता हे का व्यापारासाठी पुनर्बांधणी कशी केली किंवा तो व्यापार काय होता व्यापाराच्या दृष्टिकोनातून जी वाहतूक व्यवस्था आहे ती कशी तर तुम्हाला टिपेच्या अनुषंगाने विचारलं जातं ते आता आपण लक्षात घ्यायचं. आता जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. काय तर रॉयल रोड याबाबत मी माहिती तुम्हाला देणार आहे. काय सांगणार आहे? रॉयल रोड याबाबत आपण या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे. रॉयल रोड आता याच्यामध्ये काय सांगायचं तर प्रस्तावनेमध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं की पर्शियन साम्राज्याच्या काळामध्ये ग्रीस आणि रोम पर्यंत तो विस्तारलेला होता व्यापार व्यवहार.
आणि तिथं प्राचीन काळापासून व्यापारी तांडे वापरत असलेला आपल्याला उल्लेख मिळतो आणि त्यासाठी ज्या व्यापार व्यवहारासाठी रोडची त्या ठिकाणी किंवा मार्गाची मार्ग म्हणूया आपण वाहतुकीचा मार्ग व्यापाराच्या अनुषंगानं, कारण ते सहाय्यक साधन आहे, अनुषंगिक साधन आहे आणि त्याची पुनर्बांधणी ही त्या ठिकाणी केलेली होती. आता त्यालाच रॉयल रोड हे काय आहे या बाबतीत आपण या ठिकाणी आता माहिती करून घेणार आहोत की जे तुम्हाला टीपेला विचारलं जाणार आहे. आता मात्र लक्ष द्या बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा सायरस आणि त्या ठिकाणी दारियुश, पहिला दारियुश लक्षात आलं. आता दुसऱ्या सायरस नंतरच त्या ठिकाणी त्याचा मुलगा आला आणि त्याच्यानंतरच दारियुश आलेला होता. पण हा सायरस आणि दारियुश यांनी काय केलं, सुसा इथूनच त्या ठिकाणी व्यापारी मार्गाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केलेला होता. कोण कोण सांगितलं मी, सायरस आणि दारियुश यांनी. आता व्यापारी मार्ग विकसित करण्याचा प्रयत्न यांनी केला. मग व्यापारी मार्ग कोणता, तर यांनी वळनो भूमध्य समुद्रापर्यंत सुसा येथून भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता हा विकसित केलेला होता व्यापारी दृष्टिकोनातून. कुठून सांगितलं, सुसा येथून, सुसा ही राजधानी झाली बरोबर आहे का, इथून भूमध्य समुद्रातून पोहोचणारा, या भूमध्य समुद्रातूनच जाणारा हा रस्ता जो आहे तो विकसित केलेला होता. आणि हा जो रस्ता विकसित केलेला होता त्यालाच रॉयल रोड असं संबोधलं गेलं. त्यालाच काय संबोधलं गेलं, रॉयल रोड. मग तुम्ही म्हणाल मॅडम हे काय त्या ठिकाणी, तर रॉयल रोड म्हणजे दुसरं काही नाही तर इझी टू डायरेक्ट वे आपण म्हणतो. सहज जाता व्यापारी दृष्टिकोनातून जो मार्ग शोधला जातो त्याला इझी टू डायरेक्ट वे म्हणजे मार्ग बरोबर आहे काय. सहज मार्ग शोधण्याचा प्रयत्न या दारियुशनं आणि सायरसनं केलेला होता. आलं लक्षात तुम्हाला, ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल हा रस्ता किती लांबीचा होता, तर बाळांनो जवळजवळ 2500 किलोमीटरचा हा मार्ग होता. किती, 2500 किलोमीटरचा मार्ग होता. आणि त्याचबरोबर या रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड आणि इजिप्त याला सुद्धा त्या ठिकाणी जोडत होत्या. कोणत्या, तर इजिप्त. तर अशा पद्धतीने इकडून जर बघितलं तर व्यापारी मार्ग आपल्याला त्या ठिकाणी कसा बनत गेला हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. त्याचबरोबर मॅसिडोनियातून आलेल्या सिकंदरनं, कोण, सिकंदर कुठून आला, मॅसिडोनिया यातून आलेला हा सिकंदर त्यानं पहिल्यांदा काय केलं, पर्शिया म्हणजेच इराण, पर्शिया म्हणजेच काय, इराण. तर इराण आणि त्याच्यानंतर भारतीय उपखंड यांच्या वायव्य प्रदेश यावरती पहिल्यांदा या मार्गाचा त्या सिकंदरनं उपयोग केला आणि तिथं स्वारी केली. सिकंदर हा कुठून आला, मॅसिडोनियातून. आणि स्वारी कुठं केली, इराण आणि भारतीय उपखंडाच्या माध्यमातून या ठिकाणी. म्हणजे पुन्हा मी सांगेन की इथं या ठिकाणी काय केलेलं होतं, स्वारी केलेली होती. हे आपण डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, हे आपण जाणलं. ठीक आहे. तर रॉयल रोड कशाला म्हणतात हे मात्र तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 4 वाक्य आपण लक्षात ठेवायची आहे की पहिल्यांदा या भूमध्य समुद्रापर्यंत कुठून, सुसापासून जोडणारा पोहोचणारा जो रस्ता विकसित केला हा कोणी केला, त्याला रॉयल रोड म्हणून ओळखलं गेलं. तो किती लांबीचा होता, 2500 किलोमीटर लांबीचा होता. त्याच्या मध्ये जर बघितलं या रॉयल रोडच्या शाखा ज्या आहेत या भारतीय उपखंड आणि इजिप्त यांना त्या ठिकाणी जोडत असत. आणि मॅसिडोनियातून कोण आलेला होता, सिकंदर. आणि या सिकंदरनं पहिल्यांदा इराण आणि भारतीय उपखंडाचा वायव्येकडचा भाग जो आहे तिथं त्या ठिकाणी त्यानं स्वारी केलेलं होतं या रोडचा उपयोग करून. म्हणजे सिकंदरनं त्याचा उपयोग केलेला होता हे तुमच्या उत्तर लेखनामध्ये आलं पाहिजे. समजलं एवढं, ठीक आहे. आता थोडंसं बघा, आपल्याला दिलेल्या ज्या चौकटी आहेत
पाठ्यपुस्तकामध्ये त्या चौकटीमध्ये सहज जाता जाता असे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं आहे. काय तर अलेक्झांडर या नावाचं रूपांतर कसं झालेलं आहे? सिकंदर. काय झालेलं आहे? हे आपल्याला चुकीची जोडी ओळखामध्ये वगैरे त्या ठिकाणी विचारलं जातं, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की अलेक्झांडर या नावाचं रूपांतर काय झालं? सिकंदर. आता हा भाषाशास्त्राचा विषय आहे तरी सुद्धा खऱ्या अर्थानं अलेक्झांड्रॉस हा मूळ ग्रीक शब्द आहे. कुठून आलेला आहे? ग्रीक शब्द आहे अलेक्झांड्रॉस. आणि हा मूळ ग्रीक नावाचं अलेक्झांडर हे रूपांतर झालेलं आहे. म्हणजे अलेक्झांड्रॉस या शब्दापासून अलेक्झांडर हे शब्द आलेला आहे. मग अलेक्झिन असा मूळ त्यातला शब्द बाहेर काढला गेला. कुठला शब्द काढला गेला? अलेक्झिन. आणि त्याचं त्या ठिकाणी अर्थ असा होता की रक्षण करणं. काय होतं? रक्षण करणं. बघा एका अलेक्झांडर या शब्दावरून त्या ठिकाणी काय काय आलं? काय मूळ ग्रीक नावाचं काय होतं? अलेक्झांड्रस. बरोबर आहे का? आणि यानंतर अलेक्झांडर हे रूपांतर आहे त्याचं, पण त्यातलं मूळ शब्द आहे अलेक्झिन. अलेक्झिन म्हणजे रक्षण करणारा. आणि त्यामध्ये अँड्रॉस असा एक शब्द बाहेर पडतो त्यातूनच, म्हणजे अँड्रॉस म्हणजे माणूस. आता यामध्ये अलेक्झांडर हा शब्द जेव्हा ऋण झाला तेव्हा त्याचा अर्थ असा काढला गेला की लोकांचं रक्षण करणारा म्हणजे अलेक्झांडर. लोकांचं रक्षण करणारा म्हणजे अलेक्झांडर. मग नंतर पर्शियन रूपांतर त्याचं वेगवेगळ्या नावानं होतं. इलेक्झांडर, स्कॅंडर असे ते नावं त्या ठिकाणी दिसतात, पण त्या सगळ्याचंच रूपांतर पुन्हा सिकंदर मध्ये झालेलं आहे. हा त्याचा इतिहास आहे. आलं लक्षात? ठीक आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं सुसा, बरोबर आहे का, की एलाम साम्राज्याच्या राजधानीचं नाव काय होतं? सुसा. त्यानंतर पासारगार हे मगाशी सांगितलं की दुसरा सायरस इथं राजधानी बांधण्यास सुरुवात केलेली होती, ते पासारगार. आणि पर्सिपोलिस, मग तेही मी तुम्हाला सांगितलेलं होतं की पर्सिपोलिस हे नाव कसं आलं, तर ग्रीक लोक पार्स शहरालाच पर्सिपोलिस असं संबोधलं जात होतं. तर अशा पद्धतीनं सम्राट दारियुश हा पहिला याच्या शिलालेखांच्या बाबतीत हे सुसा, पासारगार, पर्सिपोलिस, बेहिस्तून, चौथं कुठलं? बेहिस्तून, ही चार नावं जी आहेत ना बाळांनो, तर हे दारियुश यानं जे शिलालेख आहे या शिलालेखांच्या दृष्टिकोनातून दिलेली ही नावं आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला हे संकल्पना चित्रामध्ये विचारलं जातं. उद्या येताना संकल्पना चित्र तयार करायचं. काय तर सम्राट दारियुश यानं शिलालेखांना दिलेली नावं की जी जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान प्रस्थापित झालेलं आहे. ते आपण डोक्यात ठेवायचं. समजलं एवढं सगळ्यांना? ठीक आहे. थोडंसं आता आपण इथं आता आपला हा भाग जो आहे 7.1 म्हणजे 7वं प्रकरण, की ज्यातलं 7.1 म्हणजे आपलं काय आहे? भारतीय उपखंड आणि इराण हा भाग इथं संपतो. आता दुसरा पॉइंट या ठिकाणी सुरू होतो ते म्हणजे पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया. बघा म्हणजे 7.2 आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पर्शियन साम्राज्य, लक्षात आलं का? पर्शियन साम्राज्य आणि त्या ठिकाणी ग्रीस यांच्यामध्ये ज्या काही लढाया होत्या या बाबतीत आपण या ठिकाणी आता माहिती करून घेणार आहोत. आता लक्ष द्या. बघा अखमोनीय म्हणजेच पर्शियन साम्राज्य, अखमोनीय राजा, बरोबर लक्षात आलं का? आता अखमोनीय साम्राज्य आणि ग्रीक यांची जी नगरराज्य होती यांच्यामध्ये वारंवार त्या ठिकाणी ज्या काही लढाया झाल्या या लढायाबद्दल काही माहिती ही लिखित स्वरूपामध्ये आपल्याला मिळते.
मग तुम्ही म्हणाल की माहिती कुणी लिहिली, तर तुम्हाला शब्द केलेला आहे आतापर्यंत हिरोडोटस, बरोबर आहे का? तर हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक म्हणून संबोधलं जातं. काय संबोधलं जातं? इतिहास लेखनाचा जनक. तुम्हाला कारनेड्यामध्ये सुद्धा हे विचारलं जाईल. आता तुम्ही विचारण्याच्या आधी याला इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून जनक का संबोधलं जातं याचं उत्तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते आणि मग या लढायाबाबत आपण माहिती समजून घेत जाऊया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हिरोडोटस जो होता तो लेखनाला खूप महत्त्व देत होता. त्याची लेखन शैली जी होती ती अभ्यासपूर्ण होती. दुसरं वाक्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं अखमोनीय आणि ग्रीक नगरराज्य या बाबतीत लेखन केलेलं होतं. अखमोनीय आणि त्याचबरोबर ग्रीक नगरराज्य, अखमोनीय म्हणजे पर्शियन साम्राज्य आणि ही ग्रीक नगरराज्य जे आहेत याबाबत लेखन केलेलं होतं. मग लेखनामध्ये त्यानं काय सांगितलं, तर ही ग्रीक नगरराज्य आणि हे पर्शियन साम्राज्य यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं या युद्धाबाबतची असणारी वास्तवता जी आहे, जी माहिती आहे, ही माहिती त्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न या हिरोडोटसनं केलेलं होतं. बाळांनो, एवढंच नव्हे, या हिरोडोटसच्या या ग्रंथाचं नाव होतं हिस्टोरिया. त्या ग्रंथाचं नाव काय होतं? हिस्टोरिया. आणि एवढंच त्यानं केलं नाही हिरोडोटसनं, ही ग्रंथाची मांडणी करत असताना कालक्रमानुसार त्यानं मांडणी केलेली होती. ज्या युद्धाचं वर्णन त्यानं त्या ठिकाणी ग्रंथामध्ये केलं ती कालक्रमानुसार त्याची मांडणी केलेली होती. आणि अशी कालक्रमानुसार मांडणी करणारा इतिहासकार, इतिहास लेखन करणारा हा हिरोडोटस म्हणजे तो पहिला होता. म्हणजे कोण होता? पहिला प्रयत्न करणारा होता. त्यानं महत्व देव, मनुष्य अशा काल्पनिक गोष्टीला त्यानं त्याच्या लेखनामध्ये महत्व दिलं नाही. तर आपली जी ज्ञान शाखा जी आहे की जी माहिती त्याला मिळाली ते लेखनामध्ये उतरवत असताना त्याच्या या माहितीतून या ज्ञान शाखेचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं, म्हणून त्याला इतिहास लेखनाचा जनक असं हिरोडोटसला संबोधलं जातं. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात आपण काय लिहायचं आपण उत्तरामध्ये, त्यानं युद्धजन्य स्थिती का कोणत्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे, कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे, ग्रीस नगरराज्य, पर्शियन साम्राज्य यांच्यामध्ये झालेल्या लढायाबाबत माहिती लिहिलेली आहे. त्या लढाया लिहित असताना साम्राज्यातील युद्धजन्य स्थिती जी आहे ती कोणत्या ग्रंथात मांडलेली आहे, हिस्टोरिया ग्रंथामध्ये मांडलेली आहे. कालक्रमानुसार मांडणी करण्याचा प्रयत्न त्यानं पहिल्यांदा केलेला आहे. देव, मनुष्य, काल्पनिक गोष्टी ज्या आहेत याला मात्र त्यानं त्या ठिकाणी वाव दिलेला नाही किंवा महत्व दिलेलं नाही. ज्ञान शाखेच्या माध्यमातून स्वरूप प्राप्त करण्याचं काम हे कोण केलेलं आहे? हिरोडोटस. आलं का लक्षात? हे तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. बाळांनो, या भूमध्य समुद्रातल्या या ठिकाणी ग्रीक बेटावरची जी काही नगरराज्य आहेत हे ग्रीक नगरराज्य हा अखमोनीय म्हणजे पर्शियन साम्राज्य काय करत होतं? सगळं जिंकून घेण्याचा प्रयत्न करत होतं. आणि ही नगरराज्य भूमध्य समुद्राच्या माध्यमातून जी बेटं आहेत तिथलं अखमोनीय सम्राटांनी पहिल्यांदा जिंकून घेतली आणि या प्रदेशामधील राज्यांशी छोट्या मोठ्या ते आपलंसं करण्यासाठी त्यांच्यामध्ये लढाया झालेल्या होत्या. आणि या लढायामध्ये त्या ठिकाणी ग्रीकांनी त्या अखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव हा खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस एकच त्यांच्यामध्ये झालेल्या लढाया आपण अभ्यासणार आहोत. का अभ्यासणार आहोत? कोणाच्या लेखनामध्ये आहे, त्याला इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात, हे सगळं त्याच्यात आहे. समजलंय का मला सगळ्यांना? ठीक आहे. आता मला आपण एक एक त्या ठिकाणी माहिती करून घेऊया. पहिल्यांदा माहिती करून घेऊया आपण की अखमोनीय सत्तेविरुद्ध आयोनियाच्या ग्रीकांनी लढा कसा दिला किंवा या अखमोनियाच्या बाबतीत असणारा हा लढा आणि त्याचा विस्तार हा कसा होता
हे आपण त्या ठिकाणी माहिती करून घेऊया. बऱ्याच वेळेला मोठ्या प्रश्नामध्ये आपल्याला हे विचारलं जातं. तुम्हाला काही मोठा प्रश्न म्हणजे 5 मार्कासाठी असतो, लक्षात आलं. आणि तिथं तुम्हाला टू बी पॉइंट त्या ठिकाणी लिहावं लागतं, निबंध वजा लिहायचं नाही. ओके, ठीक आहे. आता हिरोडोटसचं सांगितलं ते कार्नेडियासाठी. आता जो प्रश्नाचं उत्तर मी जी काही माहिती तुम्हाला देत पुढे जाणार आहे ते तुम्ही कशासाठी लक्षात ठेवायचं, मोठ्या प्रश्नासाठी. जाऊया पुढे आपण. ठीक आहे. आता तुम्हाला सांगेन बघा, दुसरा सायरस यानं काय केलेलं होतं, इसवी सणापूर्वी म्हणजे 6व्या शतकामध्ये, या 6व्या शतकाच्या मध्यावधी कालावधीमध्येच भूमध्य समुद्राच्या या ठिकाणी उत्तरेला असलेलं राज्य जे होतं की ज्या राज्याचं नाव होतं लिडिया, त्या राज्याचं नाव काय होतं, लिडिया, हे राज्य या दुसऱ्या सायरसनं जिंकून घेतलेलं होतं पहिलं. ठीक आहे. आता हे खऱ्या अर्थानं हे सायरसनं जेव्हा जिंकून घेतलं तेव्हा लिडियाच्या सत्तेखाली असलेलं त्या ठिकाणी आयोनियातील ग्रीक नगर राज्य जी होती ती त्या ठिकाणी काय झाली, आपोआपच या अखमोनीय म्हणजे पर्शियन, लक्षात आलं, अखमोनीय म्हणजेच काय, पर्शियन साम्राज्यामध्ये त्या ठिकाणी ते समाविष्ट झाले. कोणत्या साम्राज्यामध्ये, पर्शियन साम्राज्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झाले. बाळांनो, ग्रीक आणि ग्रीस मधील त्या ठिकाणी अथेन्स हे शहर आहे. ग्रीक मधील महत्त्वपूर्ण शहर स्पार्टा आणि अथेन्स, तुम्हाला याही आधी हे झालेलं आहे. एक शांततामय, सुरक्षितता, स्वच्छता या सगळ्या माध्यमातून ही शहरं खूप महत्त्वपूर्ण होती. आणि मग या हे ग्रीस मधील अथेन्स मधून स्थलांतर करून त्या ठिकाणी अनाटोलिया म्हणजे स्थलांतर झालेलं होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि या तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागामध्ये ते आलेलं होतं. कुठं आलेलं होतं, तुर्कस्तानाच्या भूभागामध्ये आलेलं होतं. म्हणून त्या प्रदेशाला पुन्हा आशिया मायनर असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं. काय संबोधलं गेलं, आशिया मायनर असं संबोधलं गेलं. तर हा पहिल्यांदा मुद्दा आपण डोक्यात ठेवायचा, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे झालं सायरसच्या काळात. आता दुसरा कोण आहे आपला, दारियुश. या दारियुशच्या काळामध्ये ग्रीक नगरराज्य या आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्य जी होती ती पहिल्यांदा एकत्रित केली. आणि ही एकत्रित येऊन या अखमोनीय सत्तेविरुद्ध म्हणजे पर्शियन सत्तेविरुद्ध उठाव केलेला होता. कोणाच्या काळामध्ये, दारियुशच्या काळामध्ये. आलं का लक्षात बाळांनो. एवढंच नव्हे तर हे जे होतं ते म्हणजे अखमोनीय सत्तेविरुद्ध जो उठाव झाला हा दीर्घ संघर्ष होता. जवळजवळ 5 वर्षाचा संघर्ष होता. किती वर्षाचा होता, 5 वर्षाचा संघर्ष होता. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं ग्रीकांचा पराभव पुन्हा करून त्यांचं खऱ्या अर्थानं अखमोनीय साम्राज्य म्हणजे पर्शियन साम्राज्य कोणाचं हे केलं, पराभव, ग्रीकांचं. हे पराभव त्या ठिकाणी करून म्हणजे हे जे काही आयोनियन बंड जो होता यांचा पूर्ण त्या ठिकाणी बिमोड केलेला होता आणि तिथं आपलं यश प्रस्थापित केलेलं होतं. आता मग खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याची माहिती आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या उठावाच्या वेळी हे जे काही आयोनियन ग्रीक जे होते यांनी मगाशी सांगितलं जे शहर अथेन्स आणि दुसरं म्हणजे एरिट्रिया ह्या नगरराज्यांनी तेव्हा मदत सुद्धा केलेली होती. पण त्याचं निमित्त त्या ठिकाणी करून हा दारियुश पुन्हा कशावरती चाल केलेला होता, कोणत्या शहरावरती, ग्रीकच्या अथेन्स शहरावरती. आणि बाळांनो या अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावरती ही लढाई झाली म्हणून त्याला मॅरेथॉनची लढाई म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, मॅरेथॉनची लढाई असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं. आता मॅरेथॉनची लढाई हे टिपेमध्ये तुम्हाला
तुम्हाला विचारलं जातं टिपा लिहामध्ये संकल्पना स्पष्ट करा. मग त्यावेळी त्याच्यामध्ये उत्तरामध्ये काय काय आलं पाहिजे तर दारियुश हा जो होता त्याच्या काळामध्ये अयोनियातील ग्रीक नगर राज्यांनी एकत्रित येऊन अखमोनीय सत्तेविरुद्ध उठाव केलेला होता. हे पहिलं. दुसरं आपल्याला सांगता येईल हे दीर्घ संघर्ष होता म्हणजे किती काल वर्षाचा होता 5 वर्षाचा होता. आता त्यानंतर अखमोनीय सेना प्रमुख हे एकत्रित आले आणि कोणाचा पराभव केले ग्रीकांचा. कोणाचा पराभव केले ग्रीकांचा. त्यानंतर उठावाच्या वेळी ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी काय केलेली होती मदत केलेली होती आणि त्याचं निमित्त करून अथेन्स वरती चाल करणारा हा दारियुश होता. आणि अथेन्स जवळ जे मॅरेथॉनचं मैदान होतं या मॅरेथॉनच्या मैदानावरती जी लढाई झाली यालाच काय संबोधलं जातं मॅरेथॉनची लढाई. म्हणजे हे मॅरेथॉनचं मैदान कुठं आहे अथेन्स जवळ. लक्षात आलं का. आणि तिथं लढाई झाली म्हणून त्याला मॅरेथॉनची लढाई असं संबोधलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीनं ही लढाई झाली पण या लढाईत मात्र या दारियुशच्या सैन्याचा पराभव झालेला होता हे आपण डोक्यात ठेवू. ठीक आहे. यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया.